जोडीचा अंदाज आहे आणि 1 वाटी तांदळाचं पीठ आहे, 1 वाटी बेसन आहे. इथे मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार, जिरं, लसूण आणि मीठ मी वरतून टाकणार आहे. मीठ, हळद आणि ओवा हे आता याची पेस्ट करून घेणार आहे. इथे मस्त अशी छान पेस्ट करून घेतली आहे. त्याच्यामध्ये हळद, 1 चमचा धनेपूड, इथे चवीनुसार मीठ पण ॲड केले आणि हा थोडासा क्रश करून ओवा घेतला हातावरती असं चांगलं मळून. आणि आता याच्यामध्ये हे पीठ टाकून घेणार आहे तांदळाचं 1 वाटी. छान क्रिस्पी होतं ते. इथे मस्त हे बेसन आणि आता आपल्याला ही वाटलेली पेस्ट टाकायची आहे. इथे आता ही पेस्ट पण टाकून घेतली. मस्त आता हे पीठ मी मळवून घेते. सगळं परफेक्ट असं पीठ मळवून घेतलं आहे मी. आणि बघा मस्त घट्ट नाही, पातळ नाही, पाणी वापरायची गरज नाही पडली आहे. त्याच्या वाटणाच्या पाण्यातच मळून घेतलं आहे छान असं. आणि इथे ताटाला असं छान असं तेल लावून सगळीकडे मी असं पसरवून घेणार आहे मस्त. आणि त्याच्यावरती आपल्याला हे थापून घ्यायचं आहे. इथे छान आता मी पॅनमध्येच पाणी ठेवलं आहे, कारण ताट याच्या मापाचं आहे म्हणून मी याच्यातच ठेवून घेतलं आहे. इथे आता हे ताटाचं आणि पॅनाचं माप एकसारखं आहे. तर छान असं आता स्टीम करायला मी याला झाकण लावून ठेवून देणार आहे. 15-20 मिनटं स्टीम करून घेणार आहे. मस्त आता याला सगळीकडनं कवर केलं आहे छान. आणि असे इथं 20 मिनटं अशा स्टीम करून घेतल्या. मस्त स्टीम झाले आणि अशी कडक झाली की समजायचं स्टीम झाली पूर्णपणे. आता थंड झाल्यानंतर कट करणार आहे. इथे छान अशा मी अशा आकारामध्ये कट केल्या. तुम्हाला जो शेप द्यायचा आहे त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता. आणि इथे छान असं तेल तापलं आहे मस्त. तुम्ही शॅलो फ्राय पण करा. तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये पण ब्रशने त्याला तेल लावून तुम्ही बेक करू शकता. अशा केलं तर जास्त क्रिस्पी होतं ते. कधीतरी चालून जातं. मस्त अशा कुरकुरीत फ्राय होऊन जातात याच्यामध्ये. छान असं फ्राय करून घेते. छान येते बघा. मस्त अशा गरम तळून घेतले ते. मस्त असा ब्राऊन रंग येईपर्यंत छान कुरकुरीत पण आणि खुसखुशीत झाले. तिथं दुसऱ्या टाकून घेतले ते. मस्त आहेत अशा. तुम्ही पण नक्की बनवा, नक्की ट्राय करा आणि बनवून सांगा कशा झाल्यात कशा नाही.